हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. की जसं की मी काल म्हटलेलं की तुम्हाला मी जो लिप शेड लावते ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर ते आहे पहिल्यांदा मी घेतलं आहे लिप लायनर. हा आहे हुडा ब्युटीचा 03 नंबर आहे, 304 हा नंबर आहे. तर त्याने मी असे आणि अशी बॉर्डर लाईन आखून घेते पूर्ण. त्यानंतर स्विस ब्युटीची आहे ही बुलेट लिपस्टिक. माझा नंबर आहे 1213 हा माझा नंबर आहे. तर हा ह्याच्यावरती लावते मी अशी. तरी अशी दिसते नॅचरल. थोडा वेळ गेला ना की खूप नॅचरल टोन येतो, ह्याचा तयार होतो. तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता किंवा तुमच्याकडे काही हॅक असतील तर मला सांगा. पण माझ्या स्किन टोननुसार मला हे शेड मॅच होतात. मी रेग्युलर यूजसाठी हे शेड वापरते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खरंच खूप छान वाटते तुमच्यावरती. माझ्यासारखं जर तुमचा स्किन टोन असेल तर नक्की छान वाटते. त्यानंतर हे मी काल सांगितल्याप्रमाणे ब्लशर लावले. अगदी थोडं लावले आज, काय माहिती ना थोडंच लागलं गेलं. तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आत्ता वाजलेत 1:45. मी सकाळपासून काम करते 6 वाजल्यापासून, तरी पण 2 वाजलेत मला. आत्ता आंघोळ झाली माझी. आंघोळ आत्ता करायचं कारण होतं की खूप घरात कामं होती, ती दाखवते तुम्हाला मी काय काय केले ती. त्यामुळे इतका वेळ झाला आहे. आणि आत्ता अजून खिचडी बनवायची. आज आहे अंगारकी संकष्टी, तर खिचडी बनवायची आहे अजून. मग इतका वेळ जातो आणि दिवस कुठं संपतो हे कळतच नाही. तर तसंच काही आज झालं. कारण 4 वाजता तर शाळा सुटते. त्याच्या आधी कारण डबा थोडासा नाश्ता करायला लागतो, कारण ते लोक क्लासला तिथूनच जातात. मग थोडासा नाश्ता डब्यातून द्यायचा असतो. मग ते 4 वाजता मला 3:30 करावंच लागेल. पण 1:45 वाजलेत. खिचडी खाऊन होईपर्यंत 3 3:45 होतील, कारण खिचडी करायची आहे. आणि चल दाखवतेच मी तुम्हाला मी काय इतकं उशीर काय करत होते मी ते. तर इथूनच सुरुवात करते. मी मशीन लावलेली सकाळी, कारण आपल्यामुळे उशीर व्हायला नको कपड्यांना. आणि आता पाऊस चालू आहे त्यामुळे कपडे सुकणार नाहीत तर म्हणलं पटकन आधी मशीन लावून घेते. जे काय आहेत ते कपडे धुवून घेते. तर कपडे धुताना वाळत घालताना जे बाहेरचे कपडे ते ओलसर लागत होते, तर ते मी बेडवर आणून टाकलेत. बाहेरचे कपडे सुकत घातलेत, जे की सकाळी निघाली होती ती सगळी. त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं काम, ज्याला मला 2 तास लागले, ते मी तुम्हाला दाखवते. तर ती आहे ती किचनवरची भांडी. इतकी भांडी का काढलीच असं म्हणायचं असेल तर मी फक्त सकाळची स्वयंपाकाचीच भांडी होती. पण म्हटलं की पिठं चाळून ठेवूयात. आपल्याला सकाळची गडबड होते, पिठं चाळायला मिळत नाही. आणि पीठ चाळताना बराच वेळा उडतं सगळीकडं. त्यामुळे म्हटलं की पिठं चाळून घेऊयात. तर पिठं चाळल्यानंतर पिठांचे डबे, त्यातील असणाऱ्या वाट्या, प्लेटा, ज्या पीठ घ्यायला घेतो ते. त्यानंतर इकडं हात फिरवलं की इथं थोडंसं घाण झालेलं दिसतं, हे भांडं काढ, ते भांडं काढ, फ्रीज वगैरे साफ करायच्या हे करण्यात इतकं हे झालं, इतकी भांडी निघाल्यात. त्याचबरोबर ही एवढी पिठं चाळून ठेवलीत मी. आता हे भरायचेत आणि भरल्यानंतर ही परत टोपं निघणार आहेत घासायला. आणि हे एवढं करण्यात, त्यानंतर लोटून काढलं, फरशी पुसली. असतं तरी बाहेरचं मी आवरलं नाही आहे. लोटून काढायचे, फरशी पुसून रांगोळी काढायची, ते केलंच नाही. आणि एवढं करण्यात मला 1:45, हे आता घड्याळात 2 वाजले. ह्या घड्याळानुसार मी शाळेत जाते. 2ला धागा मी. काय करायचं आणि कसं काम उरकायचं हेच कळत नाही. घरात बसून म्हणतात की काय काम असतं, पण इतकं काम असतं. आता सकाळी इस्त्री करायला काढलेली ना ह्यांनी, तर मी म्हटलं की मला वेळ मिळाला तर इस्त्री पण करून ठेवते. पण इस्त्रीला अजून तिथं जायला वेळच नाही मिळालेला. त्यानंतर मला कॉलेजमध्ये जायचं होतं. एक्झामचं फॉर्म भरला आहे, त्याची रिसिट घ्यायच्या होत्या, बरीच चौकशी करायची होती. कसं जाणार आणि कधी जाणार मी. आता तर त्यांची जेवायची सुट्टी होते 2 ते 3. 3 नंतर काय जाणार मी सांगा. अजून मला नाश्ता बनवायचा आहे, खायला बनवायचं आहे. मुलांसाठी पण बनवून ठेवते म्हणते, परत म्हणते नको गरम गरम करून द्यायला येईल.
तर माझा असं म्हणजे आजचा दिवस तर माझा असा गेला आहे. तर मला तर वाटतं इथंच आपण व्हिडिओ संपूयात, कारण काय होतं आहे व्हिडिओ खूप लांब होतो आणि परत एडिट करायला पण टाईम मिळत नसल्यामुळं कालचा व्हिडिओ तुम्हाला बघा वेळेवर आलेला नाही, तो अजून एडिट करून पाठवायचा आहे तुमच्याकडं. त्यानंतर हा परत उद्या म्हणजे येणार आहे दुसऱ्या दिवशी. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि हॅशटॅग गृहिणी. मला तर वाटतंय की म्हणजे खूप काम असतात गृहिणीला खरंच. त्यानंतर मी बरीचशीच काम करते, हे तुम्हाला पुढच्या माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे की मी काय काय काम करते. मी घरात असते तरी पण मी काय काय उचापती करत असते तुम्हाला पुढं बघायला मिळणार. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तेही करा. तुम्हाला अशाच गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्ही ह्यातून काय प्रेरित म्हणजे 100% व्हाल. कारण बऱ्याच वेळा मी बघितले माझ्या आजूबाजूच्या बायका कॉपी करतात मला, किंवा कॉपी करतात म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की ही करते तर मग आपणही करू शकतो. तर नक्की मी करते तर तुम्हीही करू शकता. त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच काहीतरी द्यायला असतील, घेण्यासारखे असतील.